जनक राजाच्या दरबारात एकदा शुकाचार्य व नारद दोघेही आले. शुक ब्रह्मचारी व ज्ञानी होते. नारदही ब्रह्मचारी व भक्ती मार्गाचे आचार्य होते. पण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? जनक राजा या प्रश्नाचे समाधान करू शकले नाहीत. पण परीक्षा केल्याशिवाय निर्णय कसा घेता येईल? जनक राजाची राणी सुनयनाने निश्चय केला की मी या दोघांचीही परीक्षा घेते. सुनयनाने त्या दोघांचीही परीक्षा घेण्याचे ठरविले. त्या दोघांना घरी बोलावले आणि एका पाळण्यावर बसविले. त्यानंतर राणी नटून थटून सजून त्या पाळण्यावर दोघांच्या मध्ये बसली. त्यामुळे नारदाला थोडा संकोच झाला. मी ब्रह्मचारी आहे, माझ्यासारख्या तपस्व्याला या स्त्रीचा स्पर्श झाला आणि विकार उत्पन्न झाला तर? या शंकेने नारद थोडे दूर सरकले. इकडे शुकाचार्यांना भानही नव्हते की कोणी येऊन आपल्या शेजारी बसले आहे. त्यांना तर स्त्री पुरुषाचा भेदच नव्हता. त्यामुळे ते जागचे हालले नाही. सुनयना राणीने निर्णय दिला की या दोघात शुकाचार्य श्रेष्ठ आहेत. त्यांना तर ही स्त्री हा पुरुष हा भेदही नाही. स्त्री पुरुष भेद नष्ट झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. स्त्री पुरुष भेद नष्ट झाला की भक्ती सिद्ध झाली म्हणून समजावे. स्त्रीमध्ये स्त्रीत्व न दिसता त्यांना सर्वांमध्ये ब्रह्मच दिसते. त्याचा ब्रह्मभाव सिद्ध झाला आहे. जोपर्यंत स्त्री पुरुष भाव आहे तोपर्यंत काम आहे. जेव्हा हे भान नष्ट होईल तेव्हा कामही नष्ट होईल. ब्रह्मचर्या करणे सोपे आहे, ब्रह्मज्ञान होणे सोपे नाही. शुकाचार्यांच्या सारखे ब्रह्मदृष्टी ठेवणारे दुर्मिळ आहे. ब्रह्मदृष्टी ठेवणे फार कठीण. अशा पुरुषाला भागवत वाचण्याची जरुरी नाही. मग शुकाचार्य भागवत सांगण्यास का गेले? शुकाचार्य भिक्षावृत्तीसाठी जेव्हा बाहेर जात तेव्हा 6 मिनिटापेक्षा अधिक वेळ एके ठिकाणी थांबत नसत. असे असूनही 7 दिवस एके ठिकाणी बसून त्यांनी ही कथा राजा परीक्षितीला कशी ऐकवली? आम्ही ऐकले आहे की राजा परीक्षिती भगवंताचा मोठा प्रेमी होता. त्याला शाप लागला होता. तो कोणत्या कारणासाठी हे आम्हाला सांगा. जय जय राम कृष्ण हरी.